हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर खूप दिवसांनी आज मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. तर सकाळी इथं उठलेली मी उठल्या जी थोडीफार भांडी होती तर रात्री धुवून ठेवली होती, तर ती आधी सगळ्यात लावून घेतली आणि मग नंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले पटकन. तर डोळ्यावरची झोप तर काही जातच नव्हती, कारण झोप तर पूर्ण होत नाही आणि रात्रीचं पण झोपायला खूप उशीर होते, सकाळी पण लवकर उठावं लागते, त्यामुळे तसं होते. तर असं आता इथं लगेच स्वयंपाकाची तयारी चालू करते मी. आणि आता भाजीसाठी इथं मी कांदा कट करून घेते आणि थोडं उठायला पण उशीर झालेला, मग त्यामुळं भाजी जास्त शिजायला वेळ होईल म्हणून मग इथं मी टोमॅटोची चटणी करणार आहे. फक्त 2-3 इथं कांदे मी कट करून घेते छोटे छोटे बारीक. आणि आता 1-2 ते 3 टोमॅटोची इथं मोठे मीडियम साईजचे होते टोमॅटो, तर तेच आता कट करून घेतले. आता लगेच फोडणी देऊन घेते भाजीला. तर एक साईडला इकडं आता हे टोमॅटो जे आहेत ते दुसऱ्या गॅसवरती शिजायला ठेवून घेतली मी. आणि आता लगेच इथं चहा ठेवते यांच्यासाठी. आणि परी पण उठलेली असते, त्यामुळं परीसाठी पण खायला बनवायचे. एक साईडला चहा ठेवून दिला आणि आता लगेच माझं पाणी पण सकाळी उठल्या आज मी गरम पाणी पिलं नाही, तर त्यामुळे आता पाणी पण गरम करून घेते. आणि गरम पाणी पिल्यानं सकाळी पोट जे आहे तर ते व्यवस्थित साफ होतं. थोडंसं उठल्यानंतर गरम पाणी पिलं की घसा पण आपला छान राहतो. आणि थंडीच्या दिवसात तर स्पेशली थोडंफार पिलंच पाहिजे सगळ्यांनी. तर मला नंतर एक कमेंट आठवली की उभा राहून पाणी प्यायचं नाही, त्यामुळं मग मी थोडं सुरुवातीला उभं राहून पिलं नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे, आणि मग खाली बसून थोडं पाणी पिलं. आता इथं माझी सगळी तयारी झाली, चपाती लाटून घेते पटकन. भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेतली आणि आता ह्यांचा चहा पण इकडं ओतून दिला होता. तर लगेच आता चपाती लाटायला घेतली आणि आज चपाती फक्त यांच्यापुरत्याच बनवल्या होत्या, जास्त काही चपाती बनवणार नाही आहे, कारण फक्त टिफिनसाठी म्हणून द्यायचं आहे. कारण डोशाचं पीठ होतं तर तेच नाश्त्याला बनवणार होते. आणि दुपारी आता सासूबाई पण आहेत, त्यामुळे म्हटलं भाकरी टाकायच्या 1-2, त्यामुळे चपाती थोड्याच करणार आहे. त्यामुळे लगेच झाल्या चपाती. यांचा टिफिन वगैरे पॅक करून दिला. आणि दूध संपलं होतं, तर त्यामुळे आज सकाळी मी दूध आणायला गेले होते. आमच्या बिल्डिंगच्या खालीच शॉप आहे, तर त्यामुळे लगेच जाऊन 2 मिनटात इथं दूध सगळं आलेलंच होतं. ट्रे वगैरे बाहेरच होते शॉपमध्ये, त्यामुळे लगेच पटकन दूध घेतलं आणि निघाले. तर आज खूप दिवसांनी याने गाडी चालू केली. तर स्कूटीला किती दिवस झालं चालूच केली नव्हती, कारण आता थंडीत इंजन पण थंड होतं पूर्ण, आणि जास्त दिवस चालू नाही केली की मग कधी इमर्जन्सी जायचं म्हणलं तर चालू करायला खूप वेळ लागतो. तर त्यामुळे इथे हे चालू करत होते आणि फायनली 5-10 मिनटानंतर गाडी चालू झाली. तर लगेच मी इथं वरती येऊन आता दूध जे होतं तर ते गरम करत ठेवलं, कारण सासूबाई चहा घेत नाहीत, दूध पितात, तर त्यामुळं मग त्यांच्यासाठी पण दूध पाहिजे होतं. दूध वगैरे लगेच गरम करत ठेवलं आणि आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि मग आता लगेच चहा घेते थोडंसं. तर एक साईडला दूध पण गरम करत ठेवलं होतं. आणि आज चहासोबत चपाती नाही खाल्ली, तर आज चहासोबत बिस्किट खाल्ली 2-4, कारण म्हटलं नाश्ता परत लवकर करायचा म्हणून मग थोडंसं बिस्किटच खाल्लं. तसं तर शक्यतो मी जास्त बिस्किट वगैरे खात नाही, पण सकाळी थोडं भूक लागते त्यामुळे थोडंफार काहीतरी चहासोबत घेतेच मी, नाहीतर मग ॲसिडिटी वाढते फक्त चहा घेतला की. त्यामुळे फक्त चहा शक्यतो घ्यायचा टाळायचा.
त्यानंतर हे सगळे उठले होते इथं आणि बिछाना खूप दिसत असेल तर आता थंडी आहे त्यामुळं मग डबल ब्लँकेट वगैरे घेऊन झोपतो आम्ही, त्यामुळे इथं जास्तच बिछाना आहे. आणि आता परी तर उठलीच होती, सगळेच उठले होते आता बऱ्यापैकी 10 वाजता टायमिंग वगैरे झालं आहे. त्यामुळे मग पटकन सगळं आता आवरून घेते मी पटपट कामं, कारण आज स्कूल पण नाही आहे विहीची, तिची तब्येत थोडीशी खराब आहे, थोडीशी वॉमिट वगैरे करायला लागली होती. तर अचानक थोडंसं काय इन्फेक्शन वगैरे काहीतरी झालं आहे बोलले डॉक्टर, त्यामुळं मग थोडंसं वॉमिटिंग वगैरे जुलाब वगैरे पण होत आहेत तिला. त्यासाठी आता इथं कामं सगळे पटपट आवरून घेते मी. आणि उठलं की मुलींचं सू चालूच असतं, त्यामुळे ते सगळं बघत सगळं सकाळची कामं जी आहेत तर ते पटकन आवरायची असतात. त्यामुळं मग सकाळी नॉनस्टॉप रुटीन चालू असतं. प्रत्येकच महिलेचं तसं जर रुटीन चालूच असतं, पण मला थोडी जास्तच दगदग होते, कारण परी कधी कधी थांबत पण नाही. मग तिला घेऊन पण अशी कधी कधी कामं करावी लागतात. नाही तर मग थोडंफार काहीतरी मी TV वगैरे लावून देते कधीतरी, मग ती थोडी बसते, नाही तर मग तिला घेऊनच थोडंफार काहीतरी काम करावं लागतं. तर आता तिचं खायचं बनवते परीसाठी मी, तर ती थांबतच नव्हती, त्यामुळे मग तिला घेऊनच बनवलं शेवटी. आणि आता थंड करून लगेच पटकन चारते तिला, कारण बराच वेळ झाला तिला खायला भरवलं नाही काही. उठलं की तिला थोडंफार लगेच देते, पण आज थोडा उशीर झाला आहे. परीला खायला वगैरे चारलं आणि आता इथं डोस्याची तयारी चालू आहे. तर मी मगाशी सांगितलं पीठ होतं ऑलरेडी, तर इथं आता फक्त टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतले बारीक एकदम, आणि आता हे पिठात मिक्स करते आणि याचेच आता डोसे बनवणार आहे. तर थोडासा मसाला वगैरे टाकला, म्हणजे मसाला ऑलरेडी आहे, याच्यात डाळी वगैरे दुसऱ्या वेगळ्या टाकल्यात, फक्त तांदळाचे डोसे नाही आहेत, त्यामुळे ऑलरेडी टेस्टी लागतात. तर विही वगैरे काही चटणी वगैरे खात नाही आणि थोडंसंच पीठ होतं, त्यामुळे मग आहे अशाच आता बनवते प्लेन डोसे, ह्याच्यात सोबत चटणी वगैरे काही बनवली नाही. आणि आता हे सगळे डोसे जे होते तर ते विहीला आणि सासूबाईंना वगैरे दिले, तर ते दोघींनी खाल्ले. आणि मग माझ्यासाठी आता मी परतच जेवण बनवणार आहे, जेवढं आता नाश्त्यासाठी पाहिजे तेवढेच थोडे 1-2-4 बनवून घेतले आणि मग बाकीच्या कामाला लगेच सुरुवात केली. कारण सकाळचा जर उशीर झाला कामाला तर मग ती कामं दिवसभर रखडून राहतात, पूर्ण अशी होतच नाहीत पूर्ण. त्यामुळं मग मी लवकर आता आवरायला घेते. तर आज खूप दिवसांनी इथं डोअर क्लीन करते मी, कारण पटकन असं गडबडीत जायचं आणि लग्नाच्या मध्ये वगैरे 2-4 दिवस पण गेले, त्यामुळे आता डोअर जो होता तर तो बरेच दिवस झाला क्लीन नव्हता केला मी. त्यामुळे आज आता इथं पूर्ण डोअर व्यवस्थित क्लीन करून घेतला आतून बाहेरून. तर पूर्ण ही डिझाईन वगैरे आहे, त्यामुळे खरंच खूप त्रास होतो, कारण ह्याच्यातल्या खाचा जे आहे त्याच्यातच धूळ वगैरे बसते खूप, आणि मग ते खूप साफ करावं लागतं. तर आता त्यामुळे थोडंसं पूर्ण एक ह्याच्यामध्येच 10-15 मिनटं गेले आणि थोडीशी जास्तच घाण झाला होता, म्हणून त्यामुळे लिक्विड वगैरे पण घेतलं थोडंसं आणि मग स्प्रे वगैरे करून व्यवस्थित क्लीन करून घेतला डोअर पूर्ण.
फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर लगेच आता इथं कपडे धुवायला घेते. तर परीला मग इथं आंघोळ वगैरे आधीमध्ये या दोघींना घालून घेते आणि लगेच मग त्यांचे पण कपडे वगैरे आता सगळ्यांचे झालेत. आता कपडे जे आहेत ते पटकन धुवून घेते. आणि आता बाजूला माझ्या म्हणजे कपडे धुते त्याच्या बाजूला ड्रम दिसत असतील तुम्हाला. तर आता पाण्याचं थोडं शॉर्टेज आहे, त्यामुळे ड्रम पाण्याचे भरून ठेवावं लागतात. मग तेव्हा कुठं पाणी पुरतं, नाही तर मग पाणी पुरत नाही. कारण वरती पण एक टाकी आहे बाथरूममध्येच, ती टाकी आणि असे 2 ड्रम असले की मग दिवसभर पाणी जातं. तर आता कपडे सगळे धुवून लगेच आता सुकत टाकले, कारण खूप सारे कपडे होते आज. त्यानंतर पूर्ण भांडी वगैरे धुवून घेतली आणि आता देवपूजा वगैरे आज केली नाही आहे, तर त्यामुळे तुम्हाला समजलं असेल. तर मंथली थोडासा प्रॉब्लेम वगैरे पण चालू होता आणि खूप आता तब्येत वगैरे पण थोडीशी जास्त या महिन्यात धावपळ झाली की मग मला असं थोडंसं प्रॉब्लेम झाला की खूपच त्रास होतो भयंकर. तर आधी भांडी वगैरे सगळे घासून घेतली मी आणि आता इथं सासूबाईंसाठी एकच भाकरी फक्त बनवायची होती. तर त्यांच्यासाठी इथे एक भाकरी बनवून घेतली आणि जे उरलेलं पीठ होतं मागाशी तर त्याचे 1-2-3 डोसे झाले. तर आता मी डोसाच खाणार होते जेवणामध्ये आणि भाकरी यांच्यासाठी एक बनवून घेतली, 1 ते 2 विहीन वगैरे खाल्ली तर म्हणून 2 भाकरी टाकल्या. आणि याच्यानंतर मग केलं जेवण. हा होता पूर्ण 2 वाजले आज जेवायला वगैरे, कारण रोज 12पर्यंत सगळं काम आवरतं, पण आज खूप उशीर झाला. तर हे होतं सकाळपासूनचं 2पर्यंतचं रुटीन. जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.